आम्ही सगळ्यांनी अर्थात सृजाताईने आणि मी आधी काम केलंय. बाकी आम्ही सगळे पहिल्यांदा एकमेकांबरोबर काम करतोय. सो ती सुद्धा एक वेगळी एक्साइटमेंट आहे. गंमत अशी आहे की आम्ही जिथे शूट करत होतो तिथे कुठेही व्हॅनिटी लावायला जागा नव्हती किंवा काहीच नव्हतं. लव्ह ट्रायंगल ते असेल नसेल हे काही असलं तरी काहीतरी त्याच्या मागे पण काहीतरी वेगळंच असणार आहे. माझं नाटक आता थांबलंय त्यामुळे तारांबळ नाही होते. आता जी काही तारांबळ असेल ती शूटिंगचीच असेल. शाल्वाच्या आधीच्या शो मध्ये पण शाल्वा खूप वेगळा दिसत होता. सो हे नक्कीच त्याने खूप मेहनत घेतली आहे. हेच ते कौतुक आहे सगळ्यांनी केलेलं. ज्यावेळेला मी सिरियल करण्याचा निर्णय घेतला आणि मी घरी सांगितलं आईला की मी अशी मालिका करतो, आणि आई पहिला प्रश्न हा होता, विलन आहेस का? हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. विसरू नको तू मला ही मालिका लवकरच स्टार प्रवाहावर तुमच्या भेटीस येते आणि या निमित्ताने याची टीम माझ्यासोबत आहे. कसे आहात? पण किती छान वाटतंय की आपली मालिका येते आणि इतक्या जोरदार पद्धतीने त्याचं प्रमोशन केलं जातं आणि आज इतक्या मालिका येत आहेत. म्हणजे हे बघून आम्हाला खरं तर शॉक लागलाय की इतक्या मालिका येत आहेत आता लागोपाठ, आणि त्यात तुम्ही आहात. किती छान वाटतंय आणि स्टार प्रवाहासोबत पहिल्यांदा हे कनेक्शन जमतंय. काय वाटतंय तरी? खूप एक्सायटेड आहोत. एका वेगळ्या वाहिनीवर वेगळ्या टीम सोबत असोसिएट होतोय. आम्ही सगळ्यांनी अर्थात सृजाताईने आणि मी आधी काम केलंय. बाकी आम्ही सगळे पहिल्यांदा एकमेकांबरोबर काम करतोय. सो ती सुद्धा एक वेगळी एक्साइटमेंट आहे आणि आमची गोष्टही खूप छान आहे. ती गोष्टच खूप वेगळी आहे आणि प्रोमो मध्ये काय कमाल केलंय. म्हणजे किती छान दिसतोय तो या लुक मध्ये. मला सांग की हा प्रोमो शूट करताना तू स्वतः पर्सनली किती एन्जॉय केली? खरं सांगायचं तर प्रोमोच्या सगळ्या टीमनी खूप मेहनत केली आहे, त्यामुळे एवढं छान दिसतंय. आम्ही दिवसभर या उन्हामध्ये शूट करत होतो. मला दरेकर सर म्हटले की आम्ही एक रंग लाईट बुक केला होता, तो एक रंग डार्क आलाय. एवढं टॅन आणि हे झालं, पण त्याचे रिझल्ट खूप छान दिसत आहेत. मी खूप एन्जॉय केलं हे शूट, कारण हे जे पात्र मी करतोय ते आता लोक म्हणतात की नव्यानेच टेलिव्हिजनवर किंवा नव्यानेच सिनेमामध्ये, पण खरंच माझ्यावर विश्वास ठेवा. मी म्हणतो खरंच नव्याने काहीतरी वेगळं करतोय आणि पहिल्यांदाच या पात्रामध्ये या लुकमध्ये मला काहीतरी एक्सप्लोर करायला मिळतंय आणि त्याबद्दल तर आय एम व्हेरी एक्साइटेड. तन्वी कोकणातली असल्यामुळे फिरवलं तिने कोकण शूट होताना थोडंफार तरी? आता आम्ही चाललोय ऍक्च्युली कोकणात शूट करायला. सो शूटिंगची एक गंमत आहे, हे तुम्हाला कोकण वाटलं ह्याच्यातच सगळं आलं. मला प्रमोशन करताना जर दोघांचा किस्सा एखादा ऐकायचा आहे, काय शूट करताना काय आम्हाला बघताना ती खूप धमाल येते. प्रमोशन करताना एक तरी किस्सा घडलाच असतो. किस्से तर खूप घडले. गंमत अशी आहे की आम्ही बॅक टू बॅक शूट करत होतो. म्हणजे आम्हाला एक टाइम लिमिट होतं, कारण सनडाऊन व्हायच्या आधी आम्हाला हे सगळं शूट करायचं होतं आणि भरपूर गोष्टी असतात प्रोमोमध्ये, बारीक बारीक गोष्टींवरती लक्ष दिलं जातं. सो गंमत अशी आहे की आम्ही जिथे शूट करत होतो तिथे कुठेही व्हॅनिटी लावायला जागा नव्हती किंवा काहीच नव्हतं. सगळ्या टीमनी इतकी मेहनत घेतली आहे त्या दिवशी. आमचे दिग्दर्शक, सगळे कॅमेरा टीम, लाईट टीम, या सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे. आणि मी खरं सांगायचं झालं तर हाच तो एक किस्सा आहे की सगळ्यात मोठा, की लोकांनी घेतलेली मेहनत या प्रोमोवरती आणि त्यानंतर जे रिझल्ट दिसत आहेत. नाटक फार घनिष्ठ होत चाललंय. काय कॅरेक्टर दिसणार आहे आम्हाला? नातं तर म्हणजे मी खरंच ग्रेटफुल आहे की माझी आता ही तिसरी मालिका, आणि अर्थात शर्वाणी पिल्ले जी मी तिची पाठ सोडत नाही किंवा कोण सोडत नाही मला माहिती नाही, इथे पण ती माझी आईच करते, जी मुरांबामध्ये पण माझी आईच करत होती. पण येस, कॅरेक्टर खूप वेगळं आहे आणि प्रत्येक वेळी स्टार प्रवाह जेव्हा काम देतं ना तेव्हा चॅलेंज देतं. असं नाही की एक केलं एकदा खूप गुडी बॉय किंवा मग काहीतरी मागे काहीतरी मराठवाडा, हे सगळं वेगळंच काहीतरी लहेजा, आणि आता अजून काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे. सो मी सगळं ओपन नाही करणार, तुम्हाला सिक्रेट राहू दे असं वाटतं मला. आणि लव्ह ट्रायंगल ते असेल नसेल हे काही असलं तरी काहीतरी त्याच्या मागे पण काहीतरी वेगळंच असणार आहे. सो स्टोरी मस्त आहे. किती कौतुक करायचं यार, आपण सांगतो. हो, पण आता मुलगा कसा असणार आहे? चांगलाच आहे की आता खोडकर असणार आहे? माझं हा नाही, पण माझा मुलगा खरंच चांगला आहे, तेवढाच खोडकरही आहे असाही. आणि आता जे कॅरेक्टर आहे त्यातही खोडकर म्हणाले मी, तुला चांगला अजिबात नाही. पण ताईची भूमिका कशी असते? ही आई
साधी भोळीच असणार आहे की अजिबात अशी काहीच नसणार? ते तर आता तुम्ही पाहताना कळेलच तुम्हाला. पण जसं आता सिद्धार्थ म्हणाला की हे खरंच आहे की स्टार प्रवाह बरोबर आम्ही खूप काम केलंय. म्हणजे सिरियलमधल्या काही प्रमुख भूमिका आणि पाहुणे कलाकार असं करूनही जवळजवळ ही माझी आता 9वी मालिका असेल. पण दरवेळेस प्रवाहाने वेगळी भूमिका करायची संधी दिली आणि जेन्युअनली प्रत्येक ह्याच्यात वेगळं कॅरेक्टर आहे. त्याच्यामुळे खूप मजा येणार आहे हे काम करताना. आणि आमची टीम तुम्ही पाहताच आहात. तर तर ही नवीन टीम आता आम्हाला पाहायला म्हणजे हा. पण ताई यात तुमची भूमिका काय असणार आणि एकीकडे सुरू असलेलं नाटक आणि आता हे सुरू होणारं शूट ही कसली तारांबळ कशी सांभाळणार आता? नाही, माझं नाटक आता थांबलंय त्यामुळे तारांबळ नाही होते. आता जी काही तारांबळ असेल ती शूटिंगचीच असेल आणि शूटिंगची तारांबळ पण खूप असते. आणि अर्थातच सगळे आत्ता म्हणाले त्याप्रमाणे प्रत्येकाचीच भूमिका त्यांनी आधी न केलेल्यासारखी भूमिका आहे. त्यामुळे प्रत्येकाला एक नवीन संधी स्टार प्रवाहाने दिलेली आहे आणि त्याचा आनंद असल्यामुळे आम्ही आमच्या आमच्या प्रकारे त्याला सगळं देण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे प्रेक्षकांना आवडेल असा आम्हाला विश्वास आहे. खरं तर आम्हाला प्रोमो बघूनच हे आवडते पण तन्वी स्कूटी चालवायला आता शिकली की आधीपासून येत होती? नाही येते मला ड्रायव्हिंगचा काही प्रॉब्लेम नाही आहे. मला येते तुला सांग. मागे बसताना भीती वाटली होती? नाही खूप छान चालवते ती. हा सो पण याला त्या लुक मध्ये पाहून हा. मुलाचा जो लुक दिसतो त्यात पाहून काय काय कॉम्प्लिमेंट तुला मिळाले होते? माझं तन्वीनी पण कौतुक केलं की छान दिसतोय, लुक पण छान दिसतोय. सगळ्यांनीच कौतुक केलं की कारण मी जरा माझा साईज वेगळा होता शूटिंग सुरू व्हायच्या आधी आणि मी 2 महिने खूप व्यायाम करून त्याच्यावरती मेहनत घेतली आहे. 2 महिने 3 महिने. सो ते आय थिंक थोडंफार पण ते दिसतंय दिसतंय आता. आणि खरंच अप्रिशिएट आहे. म्हणजे खूप वेगळा दिसतोय तू प्रोमो आणि हा. छान दिसतोय. ऍक्च्युली कारण शाल्वाच्या आधीच्या शो मध्ये पण शाल्वा खूप वेगळा दिसत होता. सो हे नक्कीच त्याने खूप मेहनत घेतली आहे. हेच ते कौतुक खरंय, आहे खरंय. सगळ्यांनी केलेलं. सर आता या नवीन कुटुंबाचा एक भाग झाले आणि एक नवीन मालिका घेऊन प्रेक्षकांच्या समोर येतात. काय सांगायचं आता? स्टार प्रवाहाबरोबर किंवा मी मालिका विश्वात पण बऱ्याच वर्षांनी काम करतोय. टीम पण चांगली आहे आमची. आम्ही काही दिवस शूटिंग पण केलं. वेगळी लव्ह स्टोरी आहे. एक वेगळं कुटुंब, मालवणचं बॅकड्रॉप आहे, त्याला कोकणचं बॅकड्रॉप आहे. आणि ज्या वेळेला मी सिरियल करण्याचा निर्णय घेतला आणि मी घरी सांगितलं आईला की मी अशी मालिका करतो आणि आई आमच्या घरी स्टार प्रवाह चालू असतो. तर आईने पहिला प्रश्न हा होता, विलन आहेस का? मी म्हटलं नाही, मी विलन नाही आहे यार. खुश झाली ती. कारण तिचा प्रॉब्लेम होता की गावच्या लोकांना काय उत्तर देऊ मी. कारण गावची लोक खूप रिलेट करतात आणि जर विलन असेल तर मग तिला आईला प्रश्न होता, बघ तुझा मुलगा काय करतो. मी म्हटलं नाही या असं नाही आहे. यात माझी जी बायको आहे तीच माझ्यावर अत्याचार करणार आहे. त्याच्यामुळे ती खुश झाली असेल की तुझ्यावर अत्याचार होणार आहे पण ती हरकत नाही. पण ओव्हरऑल टीम पण चांगली, आमचे डिरेक्टर, प्रोड्युसर्स आणि स्टार प्रवाहाचे आभार की त्यांनी आम्हा सगळ्यांना एकत्र आणलं या निमित्तानं आणि मजा येईल. छान टीम आहे आमची सगळं. नंतर मालिका घेऊन येतो. बायकोची काय प्रतिक्रिया होती हे प्रोमो? तिला भरपूर आवडला. ती शी वॉज लुकिंग फॉरवर्ड टू दिस. कारण जे रोल मी आतापर्यंत केले ते सिमिलर होते. आता हा काहीतरी वेगळा आहे. भाषा पण वेगळी आहे, लुक पण खूप वेगळा आहे. त्यामुळे ती तर खूप एक्साइटेड आहे. आणि आता हा प्रोमो आउट होईल, अजून आय थिंक झाला नाहीये. सो तिची प्रतिक्रिया तर खूपच कमालच असणार आहे. आणि आम्ही खरं तर हे सगळेच बघण्यासाठी खूप उत्सुक आहोत. सो थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. मला एक बोलायचं होतं आणखी की या मालिकेमध्ये माझ्या बायकोचा रोल ज्या करते सृजा प्रभुदेसाई, मी बरीच वर्ष म्हणजे त्यांचं पहिलं नाटक कळाया लागल्या तेव्हापासून मी त्यांना नाटकात बघत आलो होतो. आणि मला जेव्हा कळलं की त्या आहेत माझ्यासोबत तर एक कुठेतरी येतं ना, अरे वा, ज्यांना इतकी वर्ष आपण पाहिलंय आज त्यांच्याबरोबर काम करा. आणि माझ्या वन ऑफ द फेवरेट ॲक्ट्रेस आहेत त्या, त्यांच्याबरोबर काम करायला मिळतंय. अँड थँक्यू व्हेरी मच. छान, आम्ही मस्त केमिस्ट्री जमली आहे आमची. त्यामुळे मजा येते पण काम करायला त्यांच्याबरोबर. आणि शर्वाणी ताई नाही म्हणणार मी, पण छान आहे. म्हणजे टीम आमची मस्त आहे, मुलं पण आमची मस्तच आहे. मुलगा माझ्यावरच गेलाय त्यामुळे पण मजा आहे, छान आहे.
बघण्यासाठी फार मालिका उत्सुक आहोत आणि सेटवर भेटतच राहू, येतच राहू. सो थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.